नमस्कार, द कार्स क्रिटिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज जी तुम्ही गाडी फ्रेम मध्ये बघताय ना, ती आहे रेनॉल्ट ट्रायबर। आणि आज आपल्याला ना या गाडीत 3 काम करायचे आहेत। सर्वात पहिले ना आपल्याला इथे वायपर ब्लेड चेंज करायचे, तिथे वायपर ब्लेड ना खराब झालेत। तर आपण नेहमी मी तुम्हाला जे रिकमेंड करतो ना हायब्रिड वाले, तेच आपण या गाडीत पण टाकणार आहोत बेटर परफॉर्मन्ससाठी। आणि नंतर आपल्याला दुसरं काम आहे, तुम्ही इथे बघू शकता एसी। मी या गाडीचा ना एसी कंटिन्यू 4 वर यूज करत आहे। म्हणजे आपण जेव्हा एसी लावतो ना 1-2 वर जी कूलिंग होते ना, ती होतच नाही या गाडीत। थंड हवा येते फॅन मधून, म्हणजे अशी कूलिंग कॉईल वगैरेचा तरी प्रॉब्लेम वाटत नाहीये मला या गाडीत ना। मोस्टली आपल्या गॅस लो झालाय असं वाटतंय, तर आपल्याला ना सेकंड मध्ये या गाडीचा ना गॅस टॉपअप करायचा आहे। तो टॉपअप करून आपला इश्यू सॉल्व्ह होतोय का बघायचा आहे। तो जर गॅस टॉपअप करून आपला इश्यू सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, जर इन केस नाहीच झाला तर ना आपल्याला या गाडीची एसी सर्व्हिसिंग करायला लागणार आहे। कूलिंग कॉईल वगैरे चोक आहे का बघायला लागेल। जर ती चोक असेल तर आपल्याला ती हे करायला लागेल, रिप्लेस करायला लागेल। आणि जर नसेल ना, ती जर साफ करून झाली तर आपल्याला हीच हीच क्लीन वगैरे करून लिक्विडनी हीच आपण या गाडीत परत टाकू। पण सर्वात पहिला आपण डायरेक्ट कूलिंग कॉईल तर हे नाही करणार, म्हणजे डॅशबोर्ड वगैरे काच ओपन करायचा ना। जर नाहीच झालं गॅस टॉपअपनी तर आपल्याला ते एसी सर्व्हिसिंग करायला लागणार आहे। तर सर्वात पहिला ना आज आपण या गाडीत ना एसीचा आपला गॅस टॉपअप करून बघूया की काय होतंय, इश्यू आपला सॉल्व्ह होतोय का। नंतर तिसरी गोष्ट ना या गाडीचा ना आपल्याला मीन्स सर्व्हिस चेक करायचंय, म्हणजे सर्व्हिस वगैरे करायची गरज आहे काय, इंजिन ऑइलची कंडिशन वगैरे काय ते आपल्याला या गाडीचा बघायचं आहे। कारण ना इथे सर्व्हिस रिक्वायर्डचं येते मध्येच, आता सध्या तर गेलंय पण थोड्या वेळ आधी येत होतं, मग ते पण आपण एकदा चेक करून घेऊया। आता ना आपल्याला या गाडीचा एसी गॅस तर टॉपअप करायचाच आहे, पण आपण डायरेक्ट एसी वाल्याकडे तरी पहिले जाणार नाही आहोत, कारण त्याच्याकडे गेलो तर तो आपल्याला मोठा मस्त बिल बनवून देईल की हे करायला लागेल। म्हणून ना नेहमी डायरेक्ट एसीचं काय असेल ना किंवा काहीच काम असेल ना, तर ओळखीच्या एकदा मेकॅनिकला ना ती गाडी आधी दाखवा तुम्ही, तो काय बोलतोय त्याचा एकदा मीन्स असं हे जाणून घ्या की तो काय बोलतोय वगैरे, काय करायला लागेल तेच आपण आधी। माझ्या असं ओळखीचा एक मेकॅनिक आहे, त्याच्याकडे आपण ना आधी दाखवूया की काय करायला लागेल। त्याच्यानंतर आपण त्याच्याच ओळखीचा एक माणूस आहे, त्याच्याकडे आपण जाऊन या गाडीचा एसीचा गॅस टॉपअप करून घेऊया। म्हणून मी तुम्हाला एक रिकमेंड करीन की नेहमी ना कुठलंच काय काम करायचं असेल ना डायरेक्ट, तर अनोळखी माणूस असेल ना तर त्याच्याकडे पहिले जाऊच नका, तो तुम्हाला मस्त बिल सांगेल। म्हणून आपण आधी ना आपल्या एक ओळखीच्या मेकॅनिक कडे आलेलो आहोत आता, तो आधी काय बोलतोय बघूया। उसका ऑयल देखो कैसा है, बदलना पड़ेगा यार। ठीक है ना, गैस चेक करो ना, फिर वो उधर जाता हूँ कर्नाल में, गैस टॉप अप करके फिर ऑयल लेके आता हूँ ना। उसका क्या हो रहा है, एसी कूल नहीं हो रहा है। 1-2 पे जो हो रहा है ना, ये लो चाबी लो पहला, अंदर स्टार्ट नहीं होएगी। जो हवा 1-2 पे आना चाहिए ना वो आ रहा नहीं है, 4 पे यूज करना पड़ रहा है। ठंडी हवा तो आ रहा है, गॅस का आहे ना प्रॉब्लेम, फिल्टर डाल दे। आता जसे तुम्ही बघितलेत आपल्याला मेकॅनिकने हिचा एसीचा गॅस टॉपअप आणि एसी फिल्टर चेंज करायला सांगितलंय। आणि नंतर आपण हिचा ऑइल पण चेक केला, तो पण काळा झालेला आहे। तो नंतर आपण ड्रेन केल्यावर कसा निघेल तेव्हा मी तुम्हाला दाखवीनच किती काळा झालाय। तर आपण सर्वात पहिला ना हिचा आपला एसीचा गॅस आहे ना तो टॉपअप करून घेऊया, आणि एसी फिल्टर आहे तो रिप्लेस करून घेऊया। कारण हा आहे ना एसी वाला आय थिंक 7ला वगैरे ना बंद होतो। मेकॅनिक तो काय आहे आपला, तो काय नंतर इंजिन ऑइल सध्या चेंज करून देईल गाडीचा। आता ना आपण आलेलो आहोत इथे एसीचा गॅस टॉपअप जिथे करतात, इथे रस्त्याचं काम चालू आहे, मे बी आतून जायला रस्ता आहे त्याच्या शॉपला।
आतून जाऊया. इथून आपण एसीचा ना गॅस टॉपअप आणि एअर फिल्टर बदली करून घेऊया. शॉप विसरलो कुठे आहे ते. हा हे बघा, एस ऑटो. जो 1-2 पे कूलिंग होना चाहिए ना, वो 3-4 पे हो रहा है. ठंडी हवा तो आ रहा है, मतलब ऐसा कुछ आ रहा नहीं है, ऐसा नहीं है. फिल्टर चेक कर ले भाई. फिल्टर भी चेक करो और वो गैस भी टॉपअप कर दो उसका. अरे फिल्टर चेक कर. भाई फिल्टर किधर है? ये फिल्टर इसके अंदर है. हाँ, वो फ्लैप के पीछे. बहुत अंदर है इसका. डबल एसी है. आता जसे तुम्ही बघितले आपले पहिले 2 काम तर झाले आहेत. वायपर टाकायचे ते वायपर टाकले. वायपर टाकताना ना व्हिडिओ बनवता नाही आली. तिथे जाम म्हणजे असं बोलणं चालू होतं ते मेकॅनिक लोकांचं. म्हणून बोललो काय बनवून फायदा नाही, माझा आवाज तर काय क्लिअर येणार नाही तुम्हाला. वायपर टाकले आणि नंतर एसीचा गॅस पण टॉपअप करून झालेला आहे आणि एसी फिल्टर पण आपला चेंज झालेला आहे. आता आपण चाललो या गाडीसाठी ना ऑइल घ्यायला. या गाडीचं आपल्याला ऑइल चेंज करायचं आहे. आता या गाडीत कुठली ग्रेडचं ऑइल टाकायचं ते आपण तिथे जाऊन बघूया. एसीचा गॅस टॉपअप केल्यावर या गाडीची कूलिंग तर वाढलंय, पण तरी पण मला थोडा 70-80% डाऊट येतोय की याची कूलिंग परत जाऊ शकते. एक तर गॅस कुठून तरी लीक आहे,
तो आता आपल्याला नंतरच समजेल. एकदा परत आपल्याला चेक करायला लागेल थोड्या दिवसांनी. एक तर गॅस कुठून लीक आहे किंवा एसीची सर्व्हिसिंग आपल्याला करायची आहे, हिची करायला लागणार, तेव्हाच हा इश्यू सॉल्व्ह होईल. आता सध्या तरी आपण पहिला बेसिक स्टेप म्हणून हे तर करून घेतलेलं आहे सध्या. आणि आपण नंतर आता इथे ऑइल पण एकदा बदलून घेऊया. शिट, सिग्नल लागला, थांबूया. आपण आलेलो ऑइल घ्यायला. आता आपण बघूया आपल्याला पाहिजे त्या ग्रेडचा ऑइल आपल्याला इथे भेटतोय का नाही ते. एक तो मोबिल का दो, ये कितने वाला है? और मोटुल में फिर मोबिल ही दो.
जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की आपल्याला ना या गाडीत 3 काम करायचे आहेत. ते ना आपले तिन्हीच्या तिन्ही काम आता या गाडीत झालेले आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच कार रिव्ह्यू आणि कार रिलेटेड कंटेंट बघण्यासाठी.